श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण कथा. दुर्वा महात्म्य. यमलोकात कसला तरी उत्सव होता व यमधर्माच्या निमंत्रणावरून देव, गंधर्व, श्रेष्ठ ऋषी आदी सर्व मंडळी त्यांच्या सभेमध्ये जमली होती. तिथे मनोरंजनार्थ तिलोत्तमा अप्सरेचे नृत्य आयोजित केले होते. नृत्य करताना तिच्या कमनीय देहाची होणारी हालचाल व तिचे मादक सौंदर्य पाहून यम कामप्रेरित झाला. त्याने तिच्याशी एकांतात अंगसंग केला. त्यांच्यापासून तिला एक राक्षस पुत्र झाला. त्याच्या दृष्टीने सर्वत्र आगी लागल्या. हजारो जीवांचा संहार झाला. त्याच्या गर्जनांनी त्रिखंडाला हादरे बसू लागले. त्या यमपुत्राच्या रूपाने सृष्टीवर मोठे संकटच ओढावले होते. याचे निवारण करण्यासाठी देव विष्णूला शरण गेले. विष्णूंनी त्याला गणपतीकडे पाठवले. देवांनी गणेश लोकी जाऊन गणपतीची अपार स्तुती केली. त्या भयंकर दैत्याच्या उत्पातांची त्यांना कल्पना दिली आणि हे विघ्न निवारण करून जगाला वाचवावे अशी विनंती केली. गणपतीने त्या सर्वांना दिलासा दिला. गणपतीने बालरूप धारण करून अनलासुराला गिळून टाकले. त्यामुळे त्यांच्या पोटात भयंकर आग भडकली. त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला. तो पराक्रम पाहून देवांनी गणपतीचा जय जयकार केला. अनलासुराला पोटात दडपल्यामुळे गणपतीला फार त्रास होत आहे हे पाहून सर्वांनी त्याच्यावर अनेक प्रकारचे शीतलोपचार केले. इंद्राने त्याच्या मस्तकावर चंद्र ठेवला. विष्णूने शीतल कमळे दिली. वरुणाने त्यांच्यावर थंड पाण्याने अभिषेक केला. शंकराने सहस्र फणी नाग त्यांच्या स्थूल उदरावर बांधला, पण काहीही उपयोग झाला नाही. त्या उपचारांमुळे गणपती भालचंद्र, पद्मपाणी, सिद्धिविनायक, बुद्धिदाता, व्यालबद्धोद्धर अशा नावांनी प्रसिद्ध झाला. त्यानंतर अष्ट्यांनी हजार ऋषींनी प्रत्येकी 21 दुर्वांची एक एक जुडी त्यांच्या मस्तकावर वाहिली. त्या दुर्वांनी त्यांच्या अंगातील दाह शोषून घेतला. त्यामुळे त्यांना एकदम बरे वाटू लागले. ते शांत व स्वस्थ चित्त झाले. मग प्रसन्न होऊन ऋषीजनांना म्हणाले, यापुढे मला दुर्वा अतिशय प्रिय असतील. जो कोणी मला दुर्वा अर्पण करील त्याला सहस्र यागांचे, महादानाचे व तीर्थयात्रेचे पुण्यफळ मिळेल. त्यानंतर देवांनी गणपतीची स्तुती केली. कालानल प्रशमन या नावाने त्यांचा गौरव केला. त्या सर्वांना आशीर्वाद देऊन बालरूपी गजानन अंतर्धान पावले. त्या ठिकाणी देवांनी एक मनोहर देवालय बांधून त्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणेश विघ्नहर गणपती म्हणून प्रसिद्ध झाला. सहस्रार्जुनाची कथा. कृतिवीर्याने अत्री ऋषींचा मार्गदर्शनानुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत मोठ्या निष्ठेने केले. त्याचे यथाविधी उद्यापनही केले. या व्रताच्या पुण्य प्रभावाने त्यांची राणी सुगंधा हिने एका पुत्राला जन्म दिला. हा मुलगा अतिशय सुंदर होता, पण त्याला हात पाय नव्हते. त्या अपंग बालकाला पाहून राजा राणीला शोक अनावर झाला. कृत्यवीर्याच्या प्रदानाने त्या दोघांचे सांत्वन केले. तो राजाला म्हणाला, महाराज, हा पुत्र आपल्याला मोठ्या तपश्चर्येने लाभला आहे. काळ हे सर्व वेदांवरचे बहुगुणी औषध आहे. श्री गणपतीच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. कृतवीर्याने कसे बसे आपले मन आवरले. ब्राह्मणांना बोलवून त्या बाळाचे जातकादी संस्कार करविले. 12व्या दिवशी त्याचे बारसे केले. त्याचे कार्तवीर्य असे नाव ठेवले. अशी 12 वर्षे लोटली. एक दिवस भगवान दत्तात्रेय महाप्रभू राजाला भेटण्यासाठी आले होते. राजाने त्यांचे उत्तम स्वागत केले. आपल्या अपंग पुत्राला त्यांच्या चरणावर घातले. दत्तात्रेयांनी कार्तवीर्याचे अंतर्दृष्टीने अवलोकन केले. मग ते राजाला म्हणाले, कृतवीर्या, संकष्ट चतुर्थीचे व्रत करताना तू रात्रीच्या वेळी जागरण करत होतास. त्या प्रसंगी जांभई आली असता तू आचमन केले नाहीस. त्यामुळे तुला असा पुत्र झाला आहे. पण काळजी करू नकोस. मी याला एकाक्षर मंत्राचा उपदेश देतो. या मंत्राचे
त्याने 12 वर्ष भक्तिपूर्वक अनुष्ठान करावे. त्यायोगे गजाननाची प्रसन्नता लाभून हा अव्यंग होईल. दत्तात्रेयांच्या वचनांनी राजाला मोठे समाधान वाटले. कार्तवीर्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश करून श्री दत्तात्रेय महाप्रभू विश्वसंचारार्थ निघून गेले. दत्तात्रेयांनी अनुग्रह दिल्यामुळे कार्तवीर्य धन्य धन्य झाला. त्याच्या मनात तपश्चर्येची उत्कट इच्छा निर्माण झाली. एकांतवासात राजपुत्राने मंत्र अनुष्ठान आरंभ केला. त्याने वायुभक्षण करून 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली. या आराधनेने गणपती प्रसन्न झाले. त्यांनी कार्तवीर्याला दर्शन देऊन त्यास वर मागण्यास सांगितले. कार्तवीर्याने शीर्ष झुकवून त्यांना वंदन केले व म्हणाला, गणाधिपा, तू दर्शन दिलेस यातच सर्व काही आले. तथापि माझ्या मातापित्याला बरे वाटावे म्हणून तू मला अव्यंग कर. गणपतीने कार्तवीर्यावर कृपादृष्टी टाकून त्यास सहस्र हात व 2 पाय दिले. त्यामुळे त्याला फारच आनंद झाला. त्यांनी दत्तात्रेयांचेही गुणगान केले. त्याचे सहस्रार्जुन असे नाव ठेवले. कार्तवीर्याच्या तपश्चर्येची अशी उत्तम सांगता झाली. त्या स्थानी त्याने एक भव्य मंदिर उभारले. त्यात प्रवाळाच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणपती प्रवाळ गणेश म्हणून प्रसिद्ध झाला. प्राचीन काळी याच ठिकाणी शेषाने गणपतीची उत्कट आराधना केली होती. त्यायोगे त्याला पृथ्वीचा भार धारण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले होते. म्हणून त्या गणपतीला धरणीधर असेही म्हणतात. कार्यसिद्धी झाल्यावर कार्तवीर्य म्हणजे सहस्रार्जुन आपल्या नगरात परतला. त्याचे नूतन रूप पाहून प्रजाजनांना व राजा राणीला परमानंद झाला. इंद्राचे विमान अमरावतीस पोहोचले व राजा शूरसेनास गणेश लोकांची प्राप्ती झाली. एका चंडालिकेस कडून गणेश चतुर्थी व्रताचे नकळतपणे आचरण घडले. त्या पुण्यप्रभावामुळे गणपतीने तिला आणावयास दिव्य विमान पाठविले. त्या विमानातून जात असताना तिची दृष्टी इंद्राच्या बंद पडलेल्या विमानावर पडली. तिची दृष्टी पडताच त्याचे विमान चालू झाले व आकाशात झेपावले. इंद्राकडून संकष्ट चतुर्थीचे सर्व महात्म्य ऐकल्यानंतर शूरसेनेने कुलगुरू वशिष्ठ यांची भेट घेतली. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. राजाच्या मनात गणेश चतुर्थीचे व्रत करण्याची तीव्र इच्छा आहे हे लक्षात घेऊन वसिष्ठांनी त्यांच्याकडून गणेश पूजन आणि व्रतसंकल्प करून घेतला. त्याला मंत्रोपदेश केला. राजाने चतुर्थी व्रताचे मनपूर्वक आचरण केले. मग यथाविधी उद्यापनही केले. त्याच्या व्रतसेवेने गणपती अतिशय प्रसन्न झाले. त्याने राजाला गणेश लोकी आणण्यासाठी दिव्य विमान पाठवले. ज्या श्वेतकुष्ठ झालेल्या सेवकाच्या दृष्टीमुळे इंद्राचे विमान बंद पडले होते, त्या सेवकाच्या पूर्वजन्मीच्या पापकर्मामुळे त्याला ह्या जन्मी श्वेतकुष्ठ झाले होते. शूरसेन राजाने त्याला गजानन नाममंत्राचा उपदेश केला. तर काय आश्चर्य, त्या मंत्रामुळे त्याचे सर्व कुष्ठ नाहीसे होऊन त्याची अंगकांती उजळली व तो सेवकही राजासमवेत गणेश लोकी गेला.